मुलांना तुम्हाला इंग्लिश ग्रामर खूप अवघड वाटतो का? तुम्हाला इंग्लिश ग्रामरची सूत्र आणि नियम पाठांतर किंवा लक्षात राहत नाहीत का? असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जो इंग्लिश ग्रामरचा टॉपिक शिकणार आहे तो कुठल्याही प्रकारची सूत्र आणि नियम पाठांतर न करता फक्त एक साध्या अशा ट्रिकने सर्वच्या सर्व वाक्य आपण सोडवणार आहेत. तर आज आपण इंग्लिश ग्रामर मधील जो टॉपिक पाहणार आहे तो टॉपिक आहे यूज ॲज वेल ॲज, जो परीक्षेमध्ये एका मार्कासाठी विचारला. ॲज वेल ॲज वापरायचा असेल तर आपल्याला सोप्या अशा ट्रिकचा वापर करायचा आहे. आणि ती ट्रिक कोणती आहे? जर आपल्याला वाक्यामध्ये ॲज वेल ॲज वापरायचा असेल तर दोन वेगळ्या शब्दांच्या मध्ये वापरायचे. त्याच्यातली पहिली ट्रिक आहे आपली दोन वेगळ्या शब्दांमध्ये. तर वाक्यामध्ये मुलांनो जे वेगळे शब्द असतील दोन वेगळ्या शब्दांमध्ये आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचा आहे. इतकं सोपं आहे. तर दिलेलं वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये दोन वेगळे शब्द आपल्याला शोधायचे आणि दोन वेगळे शब्द शोधले की त्याच्या बरोबर मध्ये आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचे. दुसरं, वाक्यामध्ये जर अँड किंवा बट आल्सो हे शब्द असतील तर या दोन शब्दांच्या ऐवजी या दोन शब्दांना काढायचं आणि तिथे आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचे. आणि तिसरं आहे, वाक्यामध्ये जर नॉट ओनली असेल, जर वाक्यामध्ये नॉट ओनली असेल तर ते आपल्याला पूर्ण काढून टाकायचं. बस. तर अशा या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या, साधी ट्रिक लक्षात ठेवली तर तुम्ही ॲज वेल ॲजचं कोणतेही वाक्य सहज सोडू शकता. तर ॲज वेल ॲज कसं सोडवायचं? तर दोन वेगळ्या शब्दांमध्ये, वाक्यामध्ये दोन वेगळे शब्द असतील त्यांच्या बरोबर मध्ये ॲज वेल ॲज लिहा. किंवा वाक्यात जर अँड किंवा बट ऑल्सो असेल तर हे दोन्ही शब्द काढून टाकायचा आणि त्याच्यामध्ये ॲज वेल ॲज वापरायचा. आणि वाक्यात जर नॉट ओनली आला असेल तर तो आपल्याला पूर्ण काढून टाकायचा. दोन वाक्य लिहिलेली आहेत ती समजून घेऊ आपण. पहिले वाक्य काय बघा, वी हॅव दुर्गा, वी हॅव लक्ष्मी. तर मुलांना दोन वेगळे शब्द आपल्याला शोधायचे आणि दोन वेगळे शब्द सापडले की बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचे. तर वी हॅव दुर्गा एक दुर्गा शब्द आहे आणि वी हॅव लक्ष्मी एक लक्ष्मी आहे. तर किती वेगळे शब्द सापडले? दोन. तर एक दुर्गा आहे आणि एक लक्ष्मी आहे. मग कसं सोडवायचं बरं? तर आपल्याला लिहायला लागेल वी हॅव, पहिला शब्द आपण लिहून घेऊ दुर्गा, त्यानंतर पुन्हा आलेला वी हॅव. तो ऑलरेडी आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरला म्हणजे पुन्हा वापरण्याची गरज नाही, म्हणून हा पुन्हा लिहिण्याची गरज नाही. वी हॅव कॅन्सल. आता हा दुसरा शब्द आलाय आणि आपण काय म्हटले ट्रिक मध्ये, दोन शब्दांच्या मध्ये ॲज वेल ॲज वापरावे. पहिला वेगळा शब्द होता दुर्गा आणि दुसरा होता लक्ष्मी. बरोबर त्या दोघांच्या मध्ये आपल्याला वापरायचे ॲज वेल ॲज. हे बघा, वी हॅव दुर्गा, पुन्हा वी हॅव लिहिण्याची गरज नाही कारण ते सुरुवातीला आपण लिहिले म्हणून तो काढून टाकला. आणि त्यानंतर लक्ष्मी आहे म्हणून त्याच्या आधी वापरला ॲज वेल ॲज. हे दोन वेगळे शब्द आहेत त्यांच्या बरोबर मध्ये आपल्याला वापरायचे ॲज वेल ॲज. दुसरं बघा, ही वॉज रिच, ही वॉज पॉवरफुल. ही वॉज रिच. ते एक रिच आणि एक पॉवरफुल असे दोन वेगळे शब्द आहेत. एक शब्द आहे रिच आणि एक शब्द आहे पॉवरफुल. तर मी काय केलं, ही वॉज रिच. आता पुन्हा ही वॉज आलाय त्याला काढून टाका आणि त्यानंतर काय वापरायला लागेल बरं, ॲज वेल ॲज. उरलेला शब्द काय बरं, पॉवरफुल. म्हणजे रिच आणि पॉवरफुल या दोन शब्दांच्या बरोबर मध्ये मी काय वापरलं बरं, ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज कसा वापरतात, जी ट्रिक आपण पाहिली होती. तर आपल्याला दोन वेगळे शब्द शोधायचे आणि त्या दोन शब्दांच्या बरोबर मध्ये आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲज वेल ॲजची वाक्य आहे ती सोप्या पद्धतीने सोडू शकता. फक्त दोन वेगळे शब्द शोधा आणि त्यांच्यामध्ये ॲज वेल ॲज ते आपण सोडवणार आहेत. शी लाईक्स पिझ्झा अँड बर्गर. तर मुलांना दोन वेगळे शब्द आहेत तुम्हाला सहज सापडतील, एक पिझ्झा आणि एक बर्गर. पण आपल्याला दुसरी ट्रिक आपण पाहिली होती, जर अँड असेल तर तो अँड काढायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे ॲज वेल ॲज. तर मग आपण कसं सोडू शकतो, शी लाईक्स पिझ्झा अँड काढा आणि तिकडे वापरायला लागेल आपल्याला ॲज वेल ॲज. दुसरा शब्द काय बरं, बर्गर. शी लाईक्स पिझ्झा ॲज वेल ॲज बर्गर. पुढे बघा, ऑल ऑफ यू आर हायली क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स्ड.
मग या वाक्यामध्ये आपल्याला ऍज वेल ऍज वापरायचे. कसं वापरू शकतो आपण? ऑल ऑफ यू आर हायली क्वालिफाईड. आता मुलांना इथे अँड आलाय आणि आपण काय शिकलोय? अँड असेल तर तो काढायचा, अँड काढून टाका आणि तिथे काय वापरायचं बरं? ऍज वेल ऍज. काय शब्द आहे बरं? एक्सपिरियन्स. म्हणजे जर वाक्यामध्ये अँड असेल तर तो काढायचा आणि तिथे आपल्याला ऍज वेल ऍज वाक्य आहे ती तुम्हाला सोडवायची आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये पाठवायचे, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला ऍज वेल ऍज समजलं की नाही.